नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नाद भरतीचा या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो बघा, महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2025 म्हणजेच TET 2025 साठी बघा आपण या ठिकाणी जे की आज संभाव्य प्रश्नसंच मित्रांनो पाहणार आहोत। मित्रांनो बघा, येणाऱ्या 23 नोव्हेंबरच्या मित्रांनो पेपरासाठी बघा हे आपले जेवढे काय मित्रांनो बघा हे संभाव्य प्रश्नसंच आहेत हे अत्यंत उपयुक्त आहेत। म्हणून मित्रांनो बघा आपला हा आजचा संपूर्ण भाग तुम्ही या ठिकाणी शेवटपर्यंत अवश्य अभ्यासून घ्या आणि नवीन असाल तर बघा तुम्ही या ठिकाणी पहिल्या आपल्या चॅनलला सबस्क्राइब मात्र अवश्य करून घ्या। ओके, बघा प्रश्न पहिला, सुवाच्य याचा विरुद्धार्थी शब्द पुढीलपैकी कोणता नाही? तर मित्रांनो बघा, सुवाच्य या शब्दाचा जे की विरुद्धार्थी बघा शब्द पुढीलपैकी कोणता नाही? तर बघा जे की क्रमांक अर्वाच्य हा नाही। जर या अर्वाच्याला सोडलं तर अवाचनीय, गिचमीड आणि दुर्बोध बघा मित्रांनो हे तीनही बघा जे की सुवाच्य बघा या शब्दाचे विरुद्धार्थी मित्रांनो शब्दसंग्रह आहेत। ओके, पुढचा प्रश्न, उत्कर्ष या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आहे। परंतु मित्रांनो बघा या ठिकाणी फक्त अ ब क ड हे पर्याय नसून 1 2 3 4 प्रमाणामध्ये या ठिकाणी पर्याय आहेत। तुम्हाला बघा मित्रांनो गोंधळवण्यासाठी या प्रकारचे मित्रांनो पर्याय या ठिकाणी काय करतं तर विभाग मित्रांनो बघा या ठिकाणी आखत असतं। तर बघा जे की क्रमांक मित्रांनो 2 जे की फक्त आणि फक्त ब बरोबर मित्रांनो म्हणजेच जे की यश हे मित्रांनो उत्कर्ष बघा या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे। ओके, लक्षात असू द्या। पुढचा प्रश्न, मग बघा मग या शब्दास समानार्थी असलेला शब्द ओळखा। ओके, तर मग या शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे। तर बघा मग या शब्दाचा समानार्थी शब्द जे की क्रमांक मित्रांनो 3 जे की नंतर या प्रकारात होतो। ओके, नंतर लक्षात असू द्या। मित्रांनो बघा सोपे शब्द असतात परंतु मित्रांनो बघा या ठिकाणी आपल्याला थोडंसं अवघड वाटतं। ओके, परंतु मित्रांनो काहीही डिफिकल्ट नसतं। बघा सोपे मित्रांनो शब्द तुम्ही या ठिकाणी समानार्थी विरुद्धार्थी करून जा, कारण मित्रांनो बघा विभाग या ठिकाणी जास्त काही अवघड प्रमाणात या ठिकाणी बघा तुम्हाला विचारत नाही। ओके, चौथा प्रश्न, उखळ पांढरे होणे या वाक्यप्रचाराचा अर्थ पुढीलपैकी कोणता आहे? तर उखळ पांढरे होणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ बघा जे की क्रमांक बघा ड, वैभव प्राप्त होणे असा आहे। ओके, वैभव प्राप्त होणे शेवटचा क्रमांक ड। पुढे, तरण्याचे झाले कोळशे आणि म्हाताऱ्याला आले बाळशे या म्हणीचा नेमका अर्थ काय आहे? तर तरण्याचे झाले कोळशे आणि म्हाताऱ्याला आले बाळशे या म्हणीचा अर्थ बघा जे की क्रमांक अ, अस्वाभाविक पण उलटा प्रकार आढळून येणे मित्रांनो बघा असा याचा अर्थ होतो। पुढे मित्रांनो बघा यासोबतच बघा मित्रांनो शिक्षक पात्रता परीक्षा आपली ही पहिल्याच प्रयत्नात पास करण्यासाठी त्यासाठी आम्ही आपण एक तयार केलेला मित्रांनो सामान्य विज्ञान मराठी व्याकरण चालू घडामोडींचा 5000+ प्रश्नांचा महाटोकरा लगेच खरेदी करा। कारण मित्रांनो बघा यामध्ये आम्ही TCS व IBPS ची बघा मोस्ट रिपीटेड मित्रांनो प्रश्नसंच या ठिकाणी कव्हर केलेली आहेत। ओके, म्हणून लगेच खरेदी करण्यासाठी 74 14 93 93 07 हा आपला क्रमांक, या क्रमांकावर 150 रुपये पे करून व्हॉट्सअपला स्क्रीनशॉट सेंड करून टाका। अवघ्या बघा 1 मिनिटाच्या आत आम्ही हा महाटोकरा तुम्हाला तुमच्या बघा व्हॉट्सअप ग्रुपवर फॉर्मॅटच्या माध्यमातून पाठवून देऊ। ओके, अवश्य वाय करा, कारण मित्रांनो बघा रिपीटेड प्रश्नसंच आहेत। ओके, रिपीटेड मित्रांनो बघा आणखी नाही वेळ गेलेली आहे, जवळपास बघा 17 दिवसाचा कालावधी या ठिकाणी बघा मित्रांनो जवळपास आपल्याकडे उपलब्ध आहे, आणखी नाही। पुढचा, शिल्लक गोष्टीचा गावा फार या अर्थाची म्हण आपल्याला बघा ओळखायची आहे। तर शिल्लक गोष्टींचा गावा फार या अर्थाची म्हण कोणती? तर जे की बघा क्रमांक ब, मामुजी मेला अन गाव गोळा झाला। ओके, हे या ठिकाणी बघा मित्रांनो या अर्थाची म्हण आहे। पुढे सातवा, सभेत बघा धीटपणे बोलणारा या शब्दासाठी अचूक शब्द कोणता? तर सभेमध्ये धीटपणे बोलणारा मित्रांनो बघा या शब्दासाठी अचूक शब्द समूह बघा जे की थोडंसं मित्रांनो या ठिकाणी बघा काय आहे तर हा सभा धीट मित्रांनो बघा त्याला म्हणतात, म्हणजेच बघा जे की क्रमांक क आहे। ओके, जे की फक्त आणि फक्त 2 बघा मित्रांनो जे की क्रमांक बघा क, सभा धीट मित्रांनो या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर राहणार आहे। जे की बघा या ठिकाणी क्रमांक बघा 2 फक्त आणि फक्त क बरोबर आहे आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी योग्य आन्सर राहणार आहे। ओके, जे की सभा धीट। ओके, लक्षात असू द्या। पुढे 3 आहे बरं, सॉरी या ठिकाणी 2 पडलेलं आहे टायपिंग मिस्टेकनं। पुढचा प्रश्न, परमेश्वराला बघा परमेश्वरा चांगली बुद्धी दे हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे? तर परमेश्वरा चांगली बुद्धी दे हे कोणत्या प्रकारचे वाक्य आहे?
तर जे की बघा मित्रांनो आज्ञार्थी वाक्य आहे. ओके, लक्षात असू द्या. पुढचा नळे इंद्राशी असे बोली जेले प्रयोग ओळखायचा आहे. बघा मित्रांनो नळे इंद्राजी असे बोली जेले मित्रांनो बघा याचा जे की प्रयोग मित्रांनो जे की बघा क्रमांक अ पुराण कर्मणी हा आहे. ओके, पुढचा प्रश्न 16 सोमवार हे कोणते नाम आहे. तर बघा मित्रांनो 16 सोमवार हे बघा जे की क्रमांक ब सामान्य नाम आहे. ओके, पुढचा प्रश्न शासकाचा कालक्रमानुसार योग्य क्रम कोणता आहे. तर बघा मित्रांनो या 4 शासकाचा कालक्रमानुसार योग्य क्रम कोणता असेल तर ते म्हणजे बघा जे की क्रमांक अ चंद्रगुप्त मौर्याचा मुलगा सम्राट अशोकांचा मुलगा विक्रमादित्य आणि विक्रमादित्याचा बघा जे की मुलगा बघा हर्षवर्धन. ओके, या प्रकारे मित्रांनो बघा या राजे महाराजांचा मित्रांनो कालक्रम आहे. ओके, जी की लक्षात ठेवून घ्या, यावर तुम्हाला एखादा प्रश्न पडू शकतो. पुढचा महाराणी ताराबाईंनी कोल्हापूर येथे स्वतंत्र गादी स्थापन करून डॅश डॅश येथे राजधानी स्थापन केली. बघा महाराणी ताराबाई यांनी कोल्हापूर येथे मित्रांनो बघा जे की स्वतंत्र गादी स्थापन करून बघा जे की क्रमांक 2 ब पन्हाळा येथे त्यांची मित्रांनो बघा जे की राजधानी त्यांनी स्थापन केलेली होती. पुढचा प्रश्न अष्टांग मार्गाच्या आचरणासाठी पंचशील कोणी सांगितले. तर बघा मित्रांनो 13वा प्रश्न अष्टांग मार्गाच्या आचरणासाठी बघा पंचशील कोणी सांगितले. तर जे की क्रमांक क गौतम बुद्ध यांनी सांगितले होते. पुढचा सुरजागड हे बघा गडचिरोली जिल्ह्यातील ठिकाण कोणत्या खनिजासाठी बघा प्रसिद्ध आहे. तर सुरजागड हे बघा जे की गडचिरोली जिल्ह्यातील ठिकाण कोणत्या खनिजासाठी बघा प्रसिद्ध आहे. तर जे की बघा क्रमांक ड जे की लोह मित्रांनो बघा या खनिजासाठी मित्रांनो बघा सुरजागड हे बघा जे की शहर मित्रांनो प्रसिद्ध आहे. ओके, पुढचा पावसाळ्याच्या कालावधीमध्ये बघा जे की विदर्भात पश्चिमेकडून पूर्वेकडे गेल्यास पर्जन्याचं प्रमाण डॅश 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 डॅश. बघा मित्रांनो पावसाळ्याच्या कालावधीमध्ये बघा जे की विदर्भामध्ये पश्चिमेकडून पूर्वेकडे गेल्यास पर्जन्याचं प्रमाण जे की मित्रांनो वाढत जातं. ओके, लक्षात असू द्या, वाढत जातं. पुढचा प्रश्न धर्मनिरपेक्षता हा शब्द बघा डॅश डॅश मित्रांनो डॅश डॅशमध्ये 1976 साली नव्याने घालण्यात आला. धर्मनिरपेक्षता हा शब्द बघा जे की मित्रांनो प्रस्ताविकामध्ये 1976 साली मित्रांनो बघा जे की नव्याने जोडण्यात किंवा घालण्यात आला आपण म्हणू शकतो. 17वा प्रश्न भारतीय राज्यघटनेनुसार धर्म, वंश, जात, लिंग किंवा जन्मस्थान या कारणावरून भेदभाव करण्यास कोणत्या कलमान्वये मनाई करण्यात आली आहे. तर जे की बघा बहुतेक कलम नंबर 15 असावी. याचं आन्सर बघा जे की क्रमांक कलम नंबर 15 मित्रांनो या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं आन्सर आहे. 18 कोणत्या बघा राज्यामध्ये जे की बुद्ध सम्यक दर्शन संग्रहालय व स्मारक स्तूपचे अनावरण करण्यात आले आहे. तर जे की बघा बिहारमध्ये मित्रांनो बुद्ध सम्यक दर्शन संग्रहालय व स्मारक स्तूपचे मित्रांनो बघा जे की अनावरण करण्यात आलेलं आहे. आणि 19वा नुकतेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मित्रांनो पुतळ्याचे अनावरण कोठे करण्यात आले किंवा यांच्या भव्य पुतळ्याचे अनावरण कोठे करण्यात आले. तर जे की बघा क्रमांक अ मित्रांनो उदगीर बघा जे की मित्रांनो लातूर मित्रांनो बघा लातूर या जिल्ह्यातील जे की उदगीर या तालुक्यामध्ये बघा मित्रांनो जे की नुकतेच बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मित्रांनो पुतळ्याचे अनावरण करण्यात आले आहे. पुढे शेवटचा प्रश्न कृषी समृद्धी योजना कोणत्या राज्यात राबविण्यात येत आहे. तर बघा कृषी समृद्धी योजना मित्रांनो कोणत्या राज्यामध्ये राबविण्यात येत आहे. तर जे की बघा क्रमांक अ आपलं महाराष्ट्र मित्रांनो ब आपलं महाराष्ट्र या ठिकाणी राईट असणार आहे. ओके, जे की क्रमांक ब आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी योग्य आन्सर आहे. ओके, जे की लक्षात तुम्हा सर्वांना ठेवायचं आहे मित्रांनो. बघा तर हे होते बघा जे की आपल्या TET मित्रांनो बघा जे की 2025 साठी 20 मित्रांनो बघा टॉपचे मित्रांनो TCS व IBPSचे मोस्ट रिपीटेड प्रश्न संच. जर बघा तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा. तुमच्या विद्यार्थी मित्रांसोबत देखील बघा आपला हा आजचा संपूर्ण काही भाग तुम्ही शेअर करा. अद्याप तुम्ही आपल्या चॅनलला कोणत्याही कारणास्तव सबस्क्राईब केलं नसेल अवश्य सबस्क्राईब देखील करून घ्या. तर भेटू पुन्हा अशा एका नेक्स्ट लेवलच्या नवीनशा भागासोबत. तोपर्यंत घ्या काळजी, करा अभ्यास.